आदरणीय व्यासपीठ गुरुजन वर्ग व माझ्या देशबांधवांनो, माझे नाव ईश्वरी सावता बोराटे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपळगाव आळवा. मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. आज आपण आपल्या भारताचा 80वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. भारताच्या इतिहासातील हा दिवस एक सुवर्ण आणि पवित्र दिवस आहे. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या भारताला ब्रिटिशांच्या राजवटीतून जवळपास 200 वर्षांच्या गुलामगिरीतून मुक्ती मिळाली. मध्यरात्री 12 वाजता जेव्हा संपूर्ण जग झोपले होते, तेव्हा भारताने स्वातंत्र्याने जगण्याचा एक नवा सूर्य पाहिला. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ट्रिस्ट विथ डेस्टिनी हे ऐतिहासिक भाषण देऊन या स्वातंत्र्याची घोषणा केली. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये वंदे मातरम आणि जनगण मनच्या जय घोषात भारताचा तिरंगा झेंडा डौलाने फडकला. या स्वातंत्र्याची पहिली ठिणगी 1857 साली राणी लक्ष्मीबाई, मंगल पांडे आणि तात्या टोपे यांनी पेटवली. महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळ, सविनय कायदेभंग आणि छोडो भारतच्या आंदोलनांनी ब्रिटिशांची पायामुळे हलवली. मित्रांनो, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये अशा काही घटना घडल्या ज्यांनी प्रत्येक भारतीयांच्या मनात एक स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. या घटना म्हणजे केवळ इतिहासाची पाने नाहीत, तर त्या घटना प्रत्येक भारतीयाच्या शौर्याच्या आणि त्यागाच्या गाथा आहेत. आणि या गाथांनी स्वातंत्र्य संग्रामाला एक नवी दिशा दिली. जलियांवाला बाग हत्याकांड 13 एप्रिल 1919 रोजी पंजाबमधील अमृतसर येथे बैसाखीच्या सणानिमित्त व रौलट कायद्याच्या विरोधात शांततेत आंदोलन करण्यासाठी जलियांवाला बाग या बागेत हजारो लोक जमले होते. जनरल डायरला या सभेची माहिती मिळताच त्याने सैन्यासह त्या सभेचे एकमेव प्रवेशद्वार बंद केले आणि कसलाही इशारा न देता निशस्त्र लोकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिले. अशा या अमानुष कृत्यामध्ये लहान मुले, स्त्रिया, वृद्ध लोक अशा अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. अधिकृत आकडेवारीनुसार 379 लोकांचा मृत्यू झाला, पण प्रत्यक्षात हा आकडा 1000हूनही जास्त असल्याचा अंदाज आहे. काही लोकांनी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बागेतील विहिरीत उड्या मारल्या, पण तिथेही त्यांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने स्वातंत्र्य चळवळीला एक नवी दिशा दिली. नमक सत्याग्रह दांडी यात्रा 1930 रोजी ब्रिटिशांनी मीठ उत्पादनावर आणि विक्रीवर एकाधिकार गाजवला होता. गरीब श्रीमंत सर्वांसाठी आवश्यक असलेल्या मीठावर त्यांनी कर लादला होता. या जुलमी कायद्याला विरोध करण्यासाठी महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. 12 मार्च 1930 रोजी त्यांनी त्यांच्या 78 अनुयायांसह गुजरातमधील साबरमती आश्रमातून दांडी गावाकडे पदयात्रा सुरू केली. 24 दिवसांच्या यात्रेत अनेक लोक सहभागी झाले आणि 6 एप्रिल 1930 रोजी महात्मा गांधी दांडी गावात पोहोचल्यावर त्यांनी समुद्राच्या पाण्यापासून मीठ तयार करून ब्रिटिश सरकारचा नियम मोडला. या घटनेने संपूर्ण भारतात आंदोलने सुरू झाली आणि लाखो लोक या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सामील झाले. या स्वातंत्र्य लढ्यामध्ये केवळ मोठ्या नेत्यांनीच नव्हे, तर सर्वसामान्य अगदी लहान मुलांनीही अतुलनीय योगदान दिले. अशीच एक प्रेरणादायी घटना आहे 12 वर्षांच्या कौमुदी या लहान मुलीची. महात्मा गांधींच्या असविनय आंदोलनाच्या आवाहनाला प्रेरित होऊन कौमुदीने एक धाडसी निर्णय घेतला. महात्मा गांधी केरळमध्ये पोहोचले असता त्यांच्या सभेसाठी हजारो लोक जमले होते. स्टेजवर त्यांचे भाषण चालू असताना कौमुदीने स्वतःकडील दागिने व स्वतःकडील काही मौल्यवान वस्तू व वडिलांकडून मिळालेले काही दागिने गांधीजींच्या पायांशी अर्पण केले. याशिवाय तिने परदेशी कपड्यांचा त्याग करून फक्त खादी वापरण्याचा निश्चय केला. एका 12 वर्षांच्या कौमुदीच्या या त्यागाने केवळ महात्मा गांधींनाच नव्हे, तर त्या सभेस उपस्थित सर्व लोकांना घहीवरून आले. या घटनेतून कळते की एका 12 वर्षाच्या लहान मुलीचा त्याग या स्वातंत्र्यासाठी किती महत्वाचा होता. पायाशी महात्मा गांधींच्या मौल्यवान दागिने वाहिले. 12 वर्षांच्या त्या कौमुदीने स्वातंत्र्याचे स्वप्न पाहिले. अहिंसेच्या मार्गावर केले ते संविधान सांगून गेले. देशभक्तीसाठी वय नाही त्याग आहे महान. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.